भोंदू बाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता असाही सवाल रोहित पवार उपस्थित करतायत। दादांच्या बंगल्यावरती खरातशी जवळीक असणारे कोण कोण आहे यावेळेस असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। आपण रोहित पवार यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते बघूयात। दादांच्या सहयोग सोसायटीतील घराबाहेर केलेला जादूटोणा, देवगिरी बाहेर नाशिकच्या भोंदूबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसतंय। नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केल्याचं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण, त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता हा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केलेला आहे ट्विट करत। या काळामध्ये दादांच्या बंगल्यावरती भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले, सत्तावीस जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवरती आले होते का याचा तपास होणं गरजेचं असल्याचं रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतात। माननीय सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाहीये। रोहित पवार यांचं ट्विट आपण पाहिलं। भोंदूबाबाला सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण असं रोहित पवार विचारतायत।